नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये। मंडळी, आजचा आपला हा व्हिडिओ खास करून ज्या लोकांना व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, खास त्याच लोकांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। बेकरी, केक शॉप किंवा हॉटेल या व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आपण आपल्या आजूबाजूला बघतो की खूप काही एज्युकेटेड लोक असे असतात की त्यांना दुसऱ्याच्या इथं नोकरी करणं पसंत नसतं किंवा दुसऱ्याच्या बंधनात राहणं ते पसंत करत नाहीत। तसेच स्वतः एक मालक बनणं त्यांना आवडतं आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा असं त्यांच्या डोक्यात नेहमीच चालत असतं। तर जे लोक व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरतात आणि खास करून केक बेकरी व्यवसाय किंवा हॉटेल व्यवसायामध्ये जे लोक उतरतात त्या लोकांसाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आपण बघतो की खूप लोक फक्त व्यवसाय करायचा म्हणून बिझनेसमध्ये उतरतात, परंतु बिझनेस करताना खूप काही गोष्टी असतात त्या लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं। तर जे लोक केक बेकरी शॉप किंवा हॉटेल व्यवसायामध्ये उतरतात त्या लोकांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्षमता ही जास्त असायला हवी, तसेच सहनशीलता ही जास्त असायला पाहिजे। कारण व्यवसाय आला की तोटे आणि फायदे ह्या दोन गोष्टी नेहमीच येतात, त्यामुळे तोटा झाला तर तो तोटा सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असायला हवी। खूप लोक असे असतात की ते हिंडण्या फिरण्याला प्राधान्य देतात, तर त्या लोकांनी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य न देता व्यवसायामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं असतं। आणि अशा लोकांना लोकांच्या बरोबरीने काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पाहिजे। तसेच खूप काही गोष्टींचं सॅक्रिफाईस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असायला हवी। कारण आपण बघतो की वर्षभरातून खूप काही सण येतात किंवा खूप काही असे स्पेशल दिवस येतात आणि ते दिवस सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येकजणच हा धावपळ करत असतो। म्हणजेच 25 डिसेंबर झालं, 31 डिसेंबर झालं किंवा 1 जानेवारी झालं, हे जे दिवस असतात हे दिवस सर्वच लोक हे साजरे करतात। आणि जे लोक केक बेकरी व्यवसायामध्ये आहेत किंवा हॉटेल व्यवसायात आहेत त्या लोकांना समोरच्याच्या बरोबरीने हे दिवस कधीच साजरे करता येत नाही, त्यामुळं ह्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असायला हवी। कारण समोरचा एन्जॉय करतोय आणि त्याचं पाहून मीही एन्जॉय करीन, जर ही गोष्ट मनात घेतली तर तो बिझनेसमध्ये कधीच सक्सेस होणार नाही। कारण जर 31 डिसेंबर झालं किंवा 1 जानेवारी झालं असे जे दिवस असतात त्या दिवशी तुम्ही जर तुमचं हॉटेल बंद करून किंवा तुम्ही जर केक बेकरी जर व्यवसाय करत असाल, जर ते तुम्ही तुमचं शॉप बंद करून जर तुम्ही समोरच्या सोबत जर एन्जॉय करत बसलात तर तुम्ही तो व्यवसाय करण्याला काहीच अर्थ नाही। कारण तुमचे तेच दिवस असतात की ज्यातून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता। असं नाही की तुम्ही ते दिवस सेलिब्रेट करू शकता, तुम्हीही 31 डिसेंबर 1 जानेवारी सेलिब्रेट करू शकता, परंतु समोरचा जर 100% करत असेल किंवा लोक जर 100% करत असेल तर तुम्हाला त्यातून तुमचे 50% तरी कमी करायलाच लागतील। कारण तुमचं लक्ष तुमच्या बिझनेसवर असायला हवं। किंवा आपण बघतो की खूप काही लोकांचं केक व्यवसाय असतो किंवा बेकरी व्यवसाय असतो आणि हे जे दिवस असतात 31 डिसेंबर 1 जानेवारी या दिवशी तुम्ही तुमचा एन्जॉय कमी करून तुमच्या व्यवसायावरती फोकस करणं खूप गरजेचं असतं। कारण समोरचा एन्जॉय करतोय आणि मीही एन्जॉय करायला जाईन तर तुमचं त्यातून नुकसानच होणार आहे आणि या गोष्टीचं सॅक्रिफाईस करायला हे प्रत्येकालाच आलं पाहिजे। खास करून बेकरी व्यवसाय आणि हॉटेल व्यवसायाने ही बाब लक्षात घेणं तितकीच गरजेची आहे। असं नाही की तुम्ही एन्जॉय करू शकत नाही, परंतु तुम्ही 2 ते 3 दिवसांनी या गोष्टीचा एन्जॉय घेऊ शकता। आणि जे लोक हॉटेल व्यवसायामध्ये उतरतात किंवा केक शॉप झालं, बेकरी झालं, या व्यवसायांमध्ये जे लोक उतरतात त्या लोकांनी सॅक्रिफाईस करणं ही गोष्ट जेव्हा त्यांना येईल तेव्हाच त्यांनी या व्यवसायामध्ये उतरणं अत्यंत फायद्याचं ठरेल। जर तुम्हाला बाकीच्या लोकांसारखं जर एन्जॉय करायचं असेल, बाकीच्या लोकांसारख्या जर 8-10 दिवस जाऊन जर बाहेर सुट्ट्या घालवायच्या असतील तर त्या लोकांनी या व्यवसायामध्ये न उतरलेलं चांगलं। हे दोन्ही जर व्यवसाय जर तुम्हाला करायचे असतील तर हा बिझनेस असा आहे किंवा हा व्यवसायच असा आहे की यामध्ये आपलं मन मारून हा व्यवसाय करणं प्रत्येकालाच भाग पडतं। तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून जर हा व्यवसाय केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल। ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नक्कीच या बिझनेसमध्ये उतरायला तुम्हाला काहीच अडचण नाही। धन्यवाद।